आज नर्मदा पायी परिक्रमेचा 106वा दिवस आहे. तर आज आम्ही आपण हांड्याला काही पोचलो नाही. हांड्याला संध्याकाळ पोचू. आज संध्याकाळी बहुतेक करोना धामला पोचू असं वाटतं आहे. कारण आम्ही निर्णय बदलला आहे. 16 तारखेला आम्ही जाणार होतो, पण तेवढंच काही होत नाही चालण्यात. 160 किलोमीटर आहे. मग आम्ही 15वरती चालायला टार्गेट बनवलं आहे. कारण आम्हाला नर्मदा जयंतीला थांबायचे. हा आहे शॉर्टकट रस्ता. नर्मदे हार तुमचा घ्यायचा. मागची बॅग निघू दे ना. असं मोर का तुम्ही? ए थांबा बाबा. मागचा कॅमेरा या आता. हा मी चालत राहील, तुम्ही या. नाही पडणार नाही. पडलं तर पिशवी पडेल. मग माग पिशवी पडेल आधी. हा लागत नाही. आज संक्रांतीची पर्वणी आहे म्हणून आम्ही निर्णय बदललेला आहे. आणि एकादशी सुद्धा आहे. तर आम्ही थोडं चालायचे निर्णय घेतलाय, कारण आमचे पाय खूप दुखायला लागलेत. आम्ही कालपासून निर्णय बदललाय, कारण घाई करून फायदा नाही. जाऊन आजारी पडाल ना, आपली परिक्रमा अर्धी अधूर राहू शकते. म्हणून आम्ही थोडा हळूहळू चालायचा विचार केलाय. कारण काही लोक आहेत चालली आता, पण लास्टला गाड्या करून जायला लागले. मग विलाज नाही त्याला, कारण अर्धी परिक्रमा सोडणं जे शक्य नाही होत. आणि त्याचा जीव लागत नाही जायला, कारण आपण एवढी मेहनतीने चाललो ना. आज रस्त्याला आजारी पडणं म्हणून आहे ना, आपण थोडं सांभाळून. रात्री आम्हाला ते मालिशचं तेल बिल आणून दिलं मंदिरामध्ये. लच्छोरा गावामध्ये थांबलो मंदिरात. त्या लोकांनी आम्हाला तेल आणून दिलं मालिश करण्यासाठी. मग आम्ही थोडी दूर पायाची मालिश केली. ठीक आहे, अशीच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला बस. नर्मदे हार, 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 नर्मदे हार जिंदगी भर. जिंदगी हार, नर्मदे हार, जिंदगी भर. आम्ही असं हजारो लोक सोडलं. आमच्यामध्ये चालणारे लोक आले. 4 दिवस राहिले. भागो भागो तुम्ही चला पुढे, आम्ही येतो पाठीमागं. रोज टीममध्ये 10, 20, 25 लोक भेटतात, पण ते आम्ही त्यांच्या जोडीला थांबत नाही. आणि खरं नाही, थोडा चालत 1-2 तास जाऊ तू मागे.